सागर भरिजती एवढे थोर वर्षे तेथ मिशांतर चातको की. चातकाचं फक्त निमित्त असतं, पण चातक अनन्य असतो म्हणून त्याला निमित्त करतात. तसं मी निमित्त आहे भगवान परमात्म्याला अर्जुन महाराज म्हणतात. म्हणून अवधार्या तुझेया मज निमित्त ना म्हणावया. मला फक्त तुम्ही निमित्त केलंय, वास्तविक पाहता तुम्ही अवधारीवानच आहात. प्राप्ती असे दानी राया कृपानिधी. तुम्ही दानी राया आहात, कृपानिधी आहात, आणि तुमच्या अवधार्याला निमित्त फक्त मी झालेलो आहे. एरवी तुमचा स्वभाव कसा आहे? दानी राया, सगळ्या जगाला दान देणारा राजा तुम्ही आहात. दानीमध्ये तुम्ही राजे आहात. तुझे अवधारे जाणो स्वतंत्र, देता न मनसी पात्रा पात्र, कैवल्य आयशे पवित्र वैरी आहे दिधले. देत असताना भगवान परमात्मा काही मागं पुढं पाहत नाही. बाप उदार देव अपरिमितू, याचक स्वेच्छा सदो दितू, आसे सहस्रवरी देतू सर्वस्व आपुले. मग देव देत असताना विचार करत नाही हा पात्र आहे का अपात्र आहे. मारण्याकरता आलेली पुतना तिला सुद्धा भगवंतांनी काय देऊन टाकला? मोक्ष देऊन टाकला. सुदामदेव त्या ठिकाणी पोहे घेऊन आला, पण मुष्टी पोहे घेऊन या गाव सोनियाचा दिला. म्हणून अवधार्या तुझेया मज निमित्त ना म्हणावया. काय देवाचा अवधारी आहे. देव या सगळ्या जगाचाच पालन पोषण करणार आहे. उदार तो हरी ऐशी कीर्ती चराचरी, अनंत हे तोरी गरजताती पवाडे. म्हणजे भक्त आहेत त्यांचंच पोषण करतो का? जे भक्त नाहीत त्यांचंही पोषण करतो? सगळ्यांचं पोषण. सकळ जीवांचा करीतो सांभाळ. जे भक्त नाहीत त्यांचंही पोषण देवा तुम्ही करता. आणि म्हणून अर्जुन महाराज इथे म्हणतात अवधार्या तुझेया मज निमित्ताना म्हणावया. मी फक्त आता इथे निमित्त झालोय, कारण आता इथलं अवधार्य कोणतं घ्यायचं? पुन्हा पुन्हा भगवान परमात्मा सांगतात. पुन्हा पुन्हा सांगणं, ज्ञान सांगणं, सोपं करून सांगणं, हे सुद्धा काय आहे? अवधारी आहे. सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे. अर्जुनाचे नि व्याजे, गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे. देवाचा अवधारी आहे. अर्जुनाला निमित्त केलं, पण देवाला असं वाटतंय सगळ्यांचा काय झाला पाहिजे? उद्धार झाला पाहिजे. सगळ्यांना हे ज्ञान मिळालं पाहिजे. ऐसा अपकार्या तुझा उपकारू, अपात्री परी उदारू, दान मागोनी दारवंटे करू झालाशी बळीचा. ऐशी अपराधिया शिशुपाळा, आपण पे ठाव दिला गोपाळा, काय उत्तान पदाची या बाळा द्रौपदी चाळ. उपमन्यू वाटीभर दूध मागायला गेला, त्याला काय देऊन टाकला? क्षीराचा सागर. तो वना आला याची लागी, बैसावया पितियाच्या उत्संगी. मांडीवर बसायचंय बापाच्या, पण त्याला म्हटले आता तुला अशी मांडी देतो तिथून तुला कोणीच ओट म्हणणार नाही. म्हणून इथलं जे अवधारी आहे हे अवधारी कशाचं आहे? हे आता गीता सांगण्याचं अवधारी बरं का, ज्ञान सांगण्याचं अवधारी.
उद्धाराच्या तळमळीचा अवतारी आहे. म्हणून भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतात, म्हणून अवतार्या तुझ्या मज निमित्त ना म्हणावया. मी फक्त निमित्त झालोय, निमित्त म्हणायचंय मला फक्त. खरं तर तुला हे सगळं जगाला सांगायचंच होतं, जगाचा उद्धार तुला करायचाच होता. प्राप्ती असे दानी राया कृपानिधी. म्हणजे निमित्त म्हणावया प्राप्ती असे, असं करा. मला त्या ठिकाणी निमित्त फक्त त्या ठिकाणी मी झालेलो आहे, किंवा मी निमित्त झालोय म्हणून या जगाला सगळ्या ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. कारण तुम्ही कसे आहात, दानी राया. एक दानी राया शब्द आला परत. दान देणारे अनेक आहेत, पण त्याच्यामध्ये तुम्ही राजे आहात. कोणी काय दान देईल, कोणी काय दान देईल, पण आपलं दान जे आहे ते दान दिलेलं जे आहे ते संपून जाणारं दान आहे. परंतु भगवंतानी जे दिलेलं दान आहे चिरकाळ टिकणार आहे. संतांनी दिलेलं दान जे आहे ते चिरकाळ टिकणार आहे. कृपादान केले संती कल्पांतीही सरेन. म्हणून देवा तुम्ही दानी राया आहात, दानी लोकांचे सुद्धा राजा. सगळ्यात मोठं दान म्हणजे अभयदान. जो भगवंताला शरण गेला त्याला भगवान परमात्मा काय देऊन टाकतो, अभयदान देऊन टाकतो. अभयम सर्वभूतेभ्यो ददामी एतत् व्रतम मम. बिभीषण महाराज शरण गेले, भगवंतानी लगेच अभयदान देऊन टाकलं. कोणी भगवंताला शरण गेला भगवान त्याला अभयदान देतो, कारण भगवान दानी राया. आणि पुढे आणखीन एक विशेषण लावले ते म्हणजे कृपानिधी. देवा तू कृपा करुणा सिंधू, होसी मायबाप आमुचा बंधू, जीवन सिद्धी साधन सिंधू, तोडीशी भव बंधू. कृपानिधी. देव काय करतो, कृपेचा साठा, निधी. कृपा शब्दाचा अर्थ आहे दया आणि अनुग्रह शक्ती मिळून कृपा आहे. कृपा हा शब्द उद्धाराच्या संबंधाने जास्त येतो. हो, म्हणून भगवंत काय, कृपेचा निधी आहे, साठा येतो. आपल्या भक्तावर कृपा करण्याची, सर्वांच्यावरच कृपा करण्याची देवाला काय सवय आहे. कृपाळू आहे, कृपेचा निधी आहे, साठा आहे, सागर आहे. नाही तर काय कारण चाललंय, एवढं सगळं सोडून भगवान परमात्मा अर्जुनाच्या रथावर येऊन बसले. बरं, रथावर येऊन बसले, अर्जुनाची घोडी धुतायत. अर्जुनाला त्या तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावेमध्ये. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी शुकर, मोहे धाव घाली पाहना नाम घेता पंढरी राणा. अनेक भक्तांकरता एवढे अवतार घेतले. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, हे सगळे अवतार घेतले. म्हणून तुम्ही देवा काय आहात, देवा तुम्ही कृपानिधी आहात, तुमची कृपा आहे, आमचा अधिकार नाही. वास्तविक पाहता अर्जुन महाराजांना जेव्हा भगवंताचं यथार्थ स्वरूप कळालं तेव्हा क्षमा मागितली अर्जुन महाराजांनी. देवा आम्हाला क्षमा करा, माफ करा, कारण तुमचा आम्हाला स्वरूप कळालं नाही. आमच्याकडून बऱ्याच प्रकारची अवज्ञा घडली, अवहेलना घडली. देवाची आपल्याकडून अवहेलना घडते, अवज्ञा घडते, पण तरी सुद्धा देव काय करतो, कृपा आहे. न्यायाचा विचार केला तर मग न्यायाच्या दृष्टीने पाहिलं तर आपण देवाच्या चरणाजवळ उभं राहू शकत नाही, असं आपलं वर्तन असतं. देवळात गेला तरी सुद्धा माणसाचं वर्तन तसंच राहतं, बाहेर तसंच असतं. पण देव कृपाळू असतो, देव दयाळू आहे. देव म्हणतो जाऊ द्या, कसं काय ना, पण आला ना माझ्याकडे, येतोय ना माझ्याकडे, माझं नाव घेतोय ना. आणि मग भगवान परमात्मा काय करतो, कृपा करतो.
कशी का होईना पुतना आली ना माझ्याकडे, भले मला मारण्याकरता आली पण आली ना, मी तिचा सुद्धा काय करून टाकणार, उद्धार करून टाकणार. हो, सायुज्य सोहरू दिलं, मारू आली. म्हणून त्या ठिकाणी पुतना आली माझ्याकडे, कशी का होईना आली ना, तिचा उद्धार मी करणार. म्हणून मनोनी अवदार्या तुझेया मज निमित्त ना म्हणावया, प्राप्ती असे दानी राया कृपा निधी. हे सगळं ऐकलं देवाने आणि देव काय बोलतात बघा पुढची ओवी. तव देव म्हणती राहे या बोलाचा प्रस्ताव नोहे, पै माते पावसी उपाये साचची येणे. प्रेमामध्ये स्तुती चालत नाही. प्रेमामध्ये जास्त वर्णन केलेलं आवडत नसतं. अर्जुन महाराजांनी हे देवाचं वर्णन केलं, देवाला काय ते सहन झालं नाही. भगवान परमात्मा म्हणतात तव देव म्हणती राहे. राहू दे बाबा, बास झालं आता. मी कृपाळू आहे, दयाळू आहे, तो निमित्त झालेला आहे. हे सगळं आता काय देव म्हणती राहे, या बोलाचा प्रस्ताव नाही. आता हे बोलणं जे आहे ते प्रस्तुत नाही, प्रसंगानुसार नाही. आणि हे सगळं बोलायची काही गरज नाही. तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून मी तुझ्या रथावर येऊन बसलेलो आहे. मी दयाळू आहे, कृपाळू आहे असं म्हणलं तरी मी तुझ्यावर कृपा करणारच आहे, नाही म्हणलं तरी. वर्णन केलं तरच तू मी तुझ्यावर कृपा करणार आहे का, निरपेक्ष माझी कृपा आहे तुझ्यावर, माझी आहे तुझ्यावर कृपा. त्यामुळे बोलायची काही गरज नाही, सांगायची काही गरज नाही. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात बाबा तव देव म्हणती राहे, या बोलाचा प्रस्ताव नोहे. आता हे काय सगळं सांगायची मला गरज नाही. पै माते पावशी उपाये साचची येणे, पण मला प्राप्त होशील हे जे काही उपाय आहेत ते मी तुला सांगितले. ह्या सगळ्या उपायाने तू मला प्राप्त होशील हे मात्र खरं आहे. मी जरी आता तू म्हटला मला प्रतिज्ञा घेऊ नका, प्रतिज्ञा करू नका, नाही करत मी प्रतिज्ञा, पण मूळ मला विषय काय सांगायचा आहे. हे सगळे उपाय मी तुला सांगितले हे खूप महत्त्वाचे आहेत. ह्या उपायाच्या द्वारे मी तू मला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीस. माते पावशी उपाये साचची येणे. माझ्या प्राप्तीचे जगात अनेक उपाय आहेत, उपायाची नाही वाणी आहेत. म्हणून अर्जुना पाही प्रवेशावया माझ्या ठाई. अनेक उपाय आहेत. कर्मयोग आहे, हठयोग आहे, ज्ञानयोग आहे, आणखीन सगळे योग आहेत. माझ्या प्राप्तीची साधनं भरपूर आहेत, पण त्या सगळ्याच उपायाने मी सहज सुलभ रीतीने प्राप्त होईल असं काही सांगता येत नाही. पण ज्या उपायाने मी प्राप्त होईल तो उपाय मी तुला सांगितला आहे. काही ज्याच्यामध्ये देव जो आहे तो केवळ साधन साध्य नसून तो कृपा साध्य आहे. भगवान परमात्म्याची प्राप्ती केवळ साधनेने होत नाही, तर देवाच्या कृपेच्या द्वारे साधना करावी लागते. पण देवाची सुद्धा काय पाहिजे, कृपा पाहिजे. आणि देवाची कृपा नसेल तर त्या ठिकाणी साधना सुद्धा मग निष्फल होत असेल. संतांची म्हणा, देवाची म्हणा, कृपा खूप महत्त्वाची असते. म्हणून अर्जुनाला भगवान म्हणतात मी जे उपाय सांगितले, 4 उपाय भगवंतांनी मागच्या श्लोकात सांगितले. मनमना भव, मद्भक्तो भव, मदयाजी भव आणि माम नमस्कुर. हे 4 उपाय मी जे तुला सांगितले यातला कोणताही उपाय तू नीट केला तरी सुद्धा माझी प्राप्ती, माझी कृपा तुला झाल्याशिवाय राहणार नाही. सगळेच केले तर आणखीन चांगलंच आहे. किंवा या उपायामध्ये सुद्धा आपल्याला पूर्व उत्तर क्रम सुद्धा लावून घेता येतो, साध्य साधन त्या ठिकाणी क्रम लावून घेता येतो. मनमना भव याच्याकरता मद भक्तो भव, मद भक्तो भव याच्याकरता मद याजे भव,
आणि मद याजे भव याच्याकरता माम नमस्को. म्हणून भगवान म्हणतात हे जे काही उपाय सांगितले या उपायाने निश्चित मला तू प्राप्त होशील. म्हणून परत एकदा भगवान परमात्मा या उपायांचं वर्णन करतात किंवा या उपायाच्या द्वारे माझी कशी प्राप्ती होईल हे उदाहरणाच्या द्वारे भगवान सांगतात पुढच्या ओळीमध्ये. सैंधव सिंधू पडलिया जो क्षणू धनंजया तेने वेरेची गे उरावया कारण काही. उदाहरण दिलं, नेहमी येणारं हे उदाहरण आहे. सैंधव सिंधू पडलिया जो क्षणू धनंजया. धनंजय इथे म्हटले अर्जुनाला धन प्राप्त करून घ्यायचं आहे, धनावर विजय प्राप्त करून घ्यायचा आहे म्हणून अर्जुनांचं एक नाव आहे धनंजय. कोणतं धन प्राप्त करून घ्यायचं आहे? ज्ञानरूपी धन प्राप्त करून घ्यायचं आहे, परमात्मा रूपी धन प्राप्त. कारण सगळ्यात श्रेष्ठ धन हेच आहे. आणि म्हणून हे धन प्राप्त करून घेण्याकरता उदाहरण दिलं सैंधव सिंधू पडलिया जो क्षणू तेने वीरेची. जो क्षणू सैंधव सिंधू पडलिया तेने वीरेची की उरावया कारण काही. पडल्याबरोबर लगेच ते विरघळून जातं, त्याला उरायला काही कारण आहे का? नाही. का कारण नाही? कारण मिठाचं पाणी काय आहे? स्वरूपच आहे. मीठ काय? मूळचंच पाणी स्वरूप आहे. मग मीठ का झालं? ते समुद्राचं पाणी थोडं वेगळं झालं म्हणून वेगळं झाल्यामुळे त्याचं मिठाचे खडे झाले आणि त्या मिठाची काय झाली मग वरात निघाली. त्याला शिजवलं, माणसाच्या पोटात गेलं, आणखीन कुठे कुठे गेलं. मिठाची एवढी दुर्दशा का झाली? समुद्राला सोडलं म्हणून. परत मिठाला जर आपल्या समुद्र स्वरूपाला प्राप्त व्हायचं असेल तर त्यांनी काय करायचं? समुद्राचा आश्रय करायचा. सांडोनी मीठपणाचा लोभू मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू तेवी अहम देवोनी शंभू शांभवी झालो. मिठाने काय करायचं? काही करायचं नाही, पाण्याचा परत आश्रय करायचा. तसं जीव मूळचा परमात्मा रूपच आहे. ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातन. भगवान परमात्मा म्हणतात जीव हा माझाच अंश आहे, माझ्याहून तो भिन्न नाहीच आहे. पण अज्ञानामुळे तो स्वतःला जीव समजतो, वेगळा समजतो. काय? तो जीव झालाय. देहाची वेगळे, आत्मज्ञान वेगळे पडे. तो माझा अंश आवडे थोडेपणे. देहाला मी म्हणायला लागला म्हणून थोडा झाला तो. वास्तविक पाहता थोडा आहे का? हा परमात्माची परी. मग त्याने काय करायचं? आता परत परमात्म्याचं चिंतन जर केलं तर चिंतने चिंतने त्याचा तो जीव भाव जाईल. तेने वीरेची लगेच तो जीवभाव जातो आणि उरावया कारणात काही, त्याला उरायला काही कारण शिल्लक राहत नाही. उरतच नाही, तो परमात्मा रूप होतो. तुका म्हणे उरी नुरे. त्याचे खरे उपकार. देह नवे मिहे सरे उरला उरे विठ्ठल म्हणून लाहो करा. काळ सारा चिंतने पाळनाची नाही चिंता रीता ठाव देवाचा. तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल. म्हणून तेने सर्व तैसे सर्वत्र माते भजता. पुढची ओवी. सर्व मी होता अहंता निशेष जावनी तत्वता मीची वशी. तेने तैसे सर्वत्र माते भजता. त्याप्रमाणे
सर्व ठिकाणी. हा, तैसे. तैसे म्हणजे मागच्या ओळीत सांगितल्याप्रमाणे, ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्रात गेल्यानंतर समुद्ररूप होतो, वेगळा उरत नाही. लवण मेळविता नोहे सारिता, त्याप्रमाणे जीव जो आहे परमात्म्याचं चिंतन केलं. तैसे सर्वत्र माते भजता. मग जीवानी काय करायचं? सर्वत्र परमात्मा आहे असं म्हणून परमात्म्याचं भजन करायचं. सर्वत्र परमात्माच आहे. विठ्ठल विस्तारला सप्तई पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. जे जे दृष्टी दिशे ते ते हारुडो. सर्व काही परमात्मा आहे. आदी ब्रह्मा करोनी, शेवटी मशक धरुणी, माझी समस्त हे जाणोनी स्वरूप माझे. हा, सर्वत्र नमस्कारी मजे. तैसे सर्वत्र माते भजता. मला माझं भजन कर. सर्वत्र मी आहे असं म्हणून भजन कर. सर्व मी होता आणि मग सर्वत्र माझं जर भजन केलं, अगोदर भजन करायचं. सर्वत्र परमात्मा आहे, सर्वत्र परमात्मा आहे असं काय करायचं? भजन करायचं, भावना करायची, भक्ती करायची आणि मग आपोआपच सर्वत्र मी होता. मी त्याला अशी प्रतीती येऊ लागते पुढं की सर्वत्र भगवान परमात्मा आहे असं त्याला अनुभव येऊ लागतो. मग आणि मग असा अनुभव आल्यानंतर सर्व मी होता, अहंता निशेष जावोनी तत्वता. मीची होशी, तुझी अहंता जी आहे ती निशेष जाईल. आता सध्या जे अहंता आहे, मी देह आहे, देह संबंधी माझे आहेत, हे जगत आहे, जीव आहे, ईश्वर आहे, या देहा अहंतेमुळे हा सगळा भेद निर्माण झालेला आहे. पण ज्यावेळेस तू सर्वत्र मला त्या ठिकाणी पाहू लागशील, सर्वत्र माझं भजन करशील, सर्वत्र मीच आहे असं अनेक दिवस भजन केल्यानंतर आपोआप तुला प्रतीती येईल सर्व मी होता आणि सर्व त्या ठिकाणी तुझी जी अहंता आहे ती निघून जाईल. गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवात. मी सुद्धा परमात्मा स्वरूप आहे, हे सगळं जगत सुद्धा काय परमात्मा स्वरूप आहे. आणि मग अहंता निशेष जाऊन, आता अहंता तिच्या कारणासहित नष्ट होईल. निशेष म्हणजे कारण आहे अज्ञान. अज्ञानामुळे मी देह आहे अशी अहंता आहे, पण ते अज्ञान गेलं आणि त्या अज्ञानाचं कार्य मी देह आहे, देह संबंधी हे गेलं. आणि आता सगळीकडे काय मग सर्वत्र सच्चिदानंदू, मीच एक स्वतः सिद्धू. मग सर्वत्र सच्चिदानंदू, मीच एक स्वतः सिद्धू. अडकली गाडी, पण नीट पाठवायला पाहिजे कोणतरी. आपने नेसी भेदू नेनोनी जाणे, मीच एक स्वतः सिद्धू. आपने नेसी भेदू नेनोनी जाणे. मग मीच एक स्वतः सिद्धू, सर्वत्र सच्चिदानंद, मीच एक स्वतः सिद्धू. अशी त्याला काय यायला लागते? प्रतीती यायला लागते. तुकाराम महाराजांनी भंडारा डोंगरावर जाऊन भजन केलं आणि भजन करता करता परमात्म्याच्या सर्वत्र परमात्मा अशी त्यांना काय आली? प्रतीती आली. वृक्षवल्ली आम्हा आनंदाचे डोही, आनंद तरंग आनंदाचे अंग. हो, ही जी प्रतीती आली विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पाताळी भरून, ही भजनामुळे आली. मग निशेष जाऊनी तत्वता मीची ओशी. त्या ठिकाणी अशा प्रकारचा
ही अहंता जी आहे ती निश्चयच गेली पाहिजे, कारणासहित अहंकार गेला पाहिजे. आणि म्हणून हे माझं स्वरूप होण्याकरता तुला काय करावं लागेल. परत एकदा भगवान परमात्मा सगळा उपासनेचा साधनेचा क्रम सांगतात. वाचा पुढची ओळी. म्हणून एवं माझे प्राप्तीवरी कर्मा लागोनी अवधारी दाविली तुझ उजरी उपायांचे. आतापर्यंत म्हणून अशा प्रकारे माझ्या प्राप्तीपर्यंत कर्मापासून सुरुवात केली आणि दाविली तुझ उजरी उपायांची. उपायांची शुद्ध रीती तुला सांगितली. सुरुवात कुठून करायची? कर्मापासून सुरुवात करायची. सगळ्यात पहिल्यांदा कर्म आहे, नंतर उपासना आहे, नंतर ज्ञान आहे आणि मग माझी प्राप्ती. म्हणून आतापर्यंत या संपूर्ण गीतेमध्ये काय सांगितलंय? सगळं कर्म सांगितलं, उपासना सांगितली, ज्ञान सांगितलं. तिसऱ्या अध्यायामध्ये साधनारंभो तृतीयाध्यायी बोलला. तिसऱ्या अध्यायात कर्म सांगायला सुरुवात केली. मग पुढे चौथ्या अध्यायापासून उपासना कांडाला सुरुवात झाली. 12व्याच्या 12व्यापर्यंत उपासना कांड आणि 12व्याच्या 13व्या श्लोकापासून पुढे ज्ञान कांडाला सुरुवात झाली 15व्या अध्यायाच्या शेवटापर्यंत. अशा प्रकारे मी तुला सगळं सांगितलं. म्हणून आता सुरुवात करत असताना पहिलं साधन कोणतं असेल ते परत एकदा सांगतो. ते आधी तव पांडुसुता सर्व कर्मे मज अर्पिता सर्वत्र प्रसन्नता लायजे माझे. आधी तव पांडुसुता सर्वे कर्मे मज अर्पिता. सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात कशी करायची? तर सर्व कर्म भगवंताला काय करायची? समर्पित करायची. यत् करोषि यदश्नासी यज्जुहोषि ददाशी यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. सांगा तिथल्या ओव्या. जे जे काही व्यापार करिशी अथवा भोग हान भोगीशी काय नानाविध. पुढं पात्र विशेषे दाने सेवकादिशी जीवने तपादी साधने व्रते करिशी. ते क्रिया जाता आघवे जे जैसे निपजेल स्वभावे ते भावना करूने करावे माझे. देवाला कर्म अर्पण करायचं म्हणजे काय करायचं? मग आपण अनेक वेळा हा विषय घेतलाय. कोणतंही कर्म करताना संकल्प करायचा की हे देवासाठी आहे. करताना अशी भावना करायची करता परमात्मा मी करतोय अशी भावना आणि झाल्यानंतर म्हणायचं देवाने करून घेतलं. म्हणजे त्या कर्मामध्ये कुठलाही आपल्याकडे कर्तृत्व भोक्तृत्व घ्यायचं नाही. कर्तृत्वाचा मत सोडायचा आणि फलाची आसक्ती सोडायची. जे काही कर्म निपजे काय जे कर्म निपजे थोडे न भोवून म्हणिजे निवांतची अर्पिजे माझ्या ठाई. म्हणून ते आधी तव पांडुसुता सर्व कर्मे मज अर्पिता सर्वत्र प्रसन्नता लाहे माझी. सर्व कर्म देवाला काय करायचे? अर्पण करायचे. संतांनी सगळी कर्म कोणाला अर्पण केली? देवाला अर्पण केली. कोणतंही कर्म करत असताना परमात्मा आपल्या बरोबर आहे. माझ्या हृदयात तो परमात्मा बसलेला आहे आणि तो माझ्याकडून हे सगळं करून घेतोय अशी भावना आहे. कोणतंही कर्म करत असताना किंवा प्रतिकूल परिस्थिती आली अनुकूल परिस्थिती आली सगळ्यात देवाची कृपा मानायची. चांगलं झालं देवाची कृपा आहे.
वाईट झालं, देवाची डबल कृपा आहे. अशा अनेक भक्तांच्या कथा आहेत. त्यांच्या जीवनामध्ये, सगळ्यांच्या जीवनामध्ये चांगलं वाईट झालेलंच आहे. बरे झाले देवा निघाले, बरी या दुष्काळे पीडा केली. सगळी देवाची कृपा आहे असं भक्त पाहतात. आचरता सिद्धी गेले, काजचे कीर झाले, ठेली आई सगुण झाले आयशेची मानी. म्हणून अशा प्रकारे सर्व कर्मे मज अर्पिता, सर्वत्र प्रसन्नता लाहिजे माझी. माझी प्रसन्नता त्याला सर्वत्र प्राप्त होते. प्रसन्नता म्हणजे काय? माझी प्रसन्नता म्हणजे काय? त्याचं अंतःकरण प्रसन्न होतं. त्याला वैराग्य निर्माण होतं. तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केलिया होय अपारा, तोषा लागे मग तिये पूजे, रिजलेने आत्मराजे, वैराग्य सिद्धी देजे. आपोआप त्याला हे सगळं देव पाहिजे असं वाटायला लागतं, बाकीचं काही नको असं वाटायला लागतं. आपल्याला देवाचा प्रसाद मिळाला का नाही कशावरून ओळखायचं? आपल्याला वैराग्य निर्माण झालं का नाही, आपल्याला देवाची आवड निर्माण झाली का नाही, ह्याच्यावरून समजायचं. तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ, परम पद बळ. फळ मिळालं का नाही कशावरून ओळखायचं? ह्याच्यावरून मिळालं. हा हा मन प्रसन्न राहिलं पाहिजे कायम. आपलं मन प्रसन्न राहतंय का नाही राहत, त्याच्यावरून आपला कर्मयोग चांगला झालाय की नाही कळतं. आपलं मन जर नेहमी प्रसन्न राहत असेल, समजायचं आपल्यावर देवाची काय कृपा आहे. आणि सारखी चिडचिड होत असेल, सारखी चिडचिड होत असेल, रागद्वेष अंतःकरणात येत असेल, मत्सर अंतःकरणात येत असेल, आनंद वाटत नसेल, सगळं मन सगळीकडे चिकटत असेल सारखं, हे घेऊ का ते घेऊ का, हे करू का ते करू का, याने असं केलं त्याने तसं केलं, सारखं समजायचं अजून देवाची प्रसन्नता नाही. मन देखे अखंडित प्रसन्नता, आती जेथ चित्ता, रिगणे नाही समजता संसार दुःख. कुठल्या श्लोकावरच आहे? प्रसादे सर्व दुःखाना. देवाची प्रसन्नता म्हणजे काय? प्रसाद असतो, प्रसन्नता. बाहेर काही असलं तरी सुद्धा त्याचं मन प्रसन्न राहतं. आणि सुखदुःख जे आहे ते बाहेरच्या परिस्थितीपेक्षा माणसाच्या मनावर अवलंबून. मन जर प्रसन्न असेल, बाहेर काही होऊ द्या, प्रलय काय झाला तरी माणूस म्हणतो जाऊ द्या काय झालं, आपल्याला काय करायचं. आणि मन प्रसन्न नसेल तर सगळ्यात डोकं घालतो. आज हे कसं व्हायचं, ते कसं व्हायचं, ह्याचं कसं झालं, त्याचं कसं झालं. देवाची लीला आहे, देव करतोय सगळं असं म्हणून त्या ठिकाणी माझी प्रसन्नता त्याला प्राप्त होते. तो कधीच अप्रसन्न राहत नाही. सगळ्या सृष्टीत काही घडलं तरी देवाची त्याला काय वाटते? प्रसन्नता वाटते. देवाची त्याला काय वाटते? कृपा वाटते. सर्वत्र प्रसन्नता लाहिजे माझी, पाठी माझ्या ये प्रसादी, माझे ज्ञान जाये सिद्धी, तेने मिसळी जे त्रिशुद्धी स्वरूपी माझ्या. मग पाठी काय होतं, पुढं काय होतं? भगवान परमात्मा म्हणतात अशा प्रकारे मला कर्म समर्पित केलं, वैराग्य निर्माण होतं, प्रसन्नता निर्माण होते. ऐशी कर्म साम्य दशा, तेत श्री गुरु अपैसा, गुरु दाविलिया वाटा, दोन्ही मळकटा बुद्धीचा. ते आपोआप गुरु भेटतात, ज्ञानाचा उपदेश करतात. आणि मग भगवान म्हणतात पाठी माझ्या ये प्रसादी, माझे ज्ञान जाये सिद्धी. माझा प्रसाद झाला, माझी कृपा झाली की त्याला ज्ञान होतं. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम दधामी. आपोआप गुरुच्या माध्यमातून ज्ञान देतो, नाही तर देव आपोआप त्या भक्ताला काय व्हायला लागतं? ज्ञान व्हायला लागतं. आपोआप ज्ञान होतं त्याला.
परमात्मा स्वरूपाचं ज्ञान अगोदरच प्रगट होऊन जातं आणि मग सर्वत्र परमात्मा आहे असं त्या ठिकाणी त्याचा निश्चय दृढ होतो. म्हणजे माझे ज्ञान जाय सिद्धी, ज्ञानसिद्धी होण्याकरता देवाचा प्रसाद पाहिजे, देवाची कृपा पाहिजे, त्याच्याकरता देवाचं भजन पाहिजे, देवाचं चिंतन पाहिजे. देवाच्या कृपेने देवाच्या भजनाने परमात्म्याचं काय होतं? ज्ञान होतं. ज्ञान म्हणजे काय? मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, सगळं जगतच काय ब्रह्मरूप आहे, परमात्मा रूप आहे. याला काय म्हटलंय? अर्जुना तया नाव ज्ञान. हे प्रपंच हे तर सत्यबुद्धी हे अज्ञान हो. जाणीव जेथ नरिगे विचार मागोता पावले तर्को ऐनी नेघे अंगे जायचे. अर्जुना तया नाव ज्ञान. ते ज्ञान पैगा तेने मिसळी जे त्रिशुद्धी स्वरूपी माझे. आणि त्या ज्ञानाने तो कुठं मिसळतो? माझ्या स्वरूपात. माझं स्वरूप तो होतो. त्रिशुद्धी म्हणजे खात्रीपूर्वक निश्चयाने तो माझं स्वरूप प्राप्त होतो. कसं आहे ते स्वरूप? मग पार्था ती ठाई साध्य साधन होय नाही किंबहुना तुझं काही उरेची ना. पार्था तये ठाई. आता इथे पार्थ म्हटलंय. परमार्थ ज्याला प्राप्त करायचा आहे तो पार्थ. किंवा मी तुला हे माझं गुह्य सांगतो, तू पृथ्वीचा पुत्र आहेस म्हणून मी तुला हे गुह्य सांगतो. असं ते स्वरूप आहे की जिथं साध्यही राहत नाही आणि साधन सुद्धा राहत नाही. कारण ते परमसाध्य आहे. ते प्राप्ती झाल्यानंतर काही करायचं शिल्लक राहत नाही आणि काही मिळवायचं शिल्लक राहत नाही. आपल्याला मिळवायचं शिल्लक राहतं, करायचं शिल्लक राहतं. कारण काय करायचं हे कळत नाही, काय मिळवायचं हे कळत नाही. जन्मभर करत राहतो, करायचं शिल्लक राहतं. जन्मभर मिळवत राहतो, मिळवायचं शिल्लक राहतं. पण असं केलं, असं मिळवलं. तुकाराम महाराज म्हणतात, आता निश्चिंतेने पावलो विसावा खुंटलिया धावा. परमात्म्याची एकदा प्राप्त झाली, मिळवायचं काही शिल्लक राहत नाही. मिळवायचं शिल्लक राहत नाही म्हणून करायचं सुद्धा शिल्लक राहत नाही. तृप्ती झाली अजैशी साधनी सरती अपैशी देखे आत्मतुष्टी तैशी क्रिया नाही कर्मे नाही. चौथियाचे ठाई काहीच करणे नाही. म्हणून साध्य नाही, काही साधन नाही. तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी आता दिवस चारी खेळी. साध्य साधनातीत असं परमात्मा स्वरूप त्याला काय होऊन जातं? प्राप्त होतं. किंबहुना तुझं काही उरायचे नाही. आणि मग मात्र तुला काही करायचं शिल्लक राहणार नाही. काम नाही झालो पाही फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा वैसोनी. म्हणून त्या ठिकाणी तरी सर्व कर्मे आपुली तो सर्वदा मजा अर्पिली तेने प्रसन्नता लादली आज हे माझे. याला अर्जुनाला उदाहरण देतात. त्याला उदाहरण जर कोण असेल तर तूच आहेस. कारण तू माझ्या जीवनात सगळी कर्म तू काय केलेली, तरी सर्व कर्मे आपुली तो सर्वदा मज अर्पिली. अर्जुन भगवंताला एवढे शरण आहेत. सर्व कर्म अर्जुनाने कोणाला सोपवली? देवावर सोपवली. आणि म्हणून तेने प्रसन्नता लादली आजी हे माझी. म्हणून तू सर्व कर्म मला समर्पित केल्यामुळे आज ही मला तेने प्रसन्नताला माझी प्रसन्नता आज तुला प्राप्त झालेली आहे. मी एवढा तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे की अशा युद्धाच्या समयात सुद्धा मी तुला काय सांगतोय? ज्ञान सांगतो. तुझ्या सगळ्या उद्धाराची जबाबदारी माझ्यावर. अर्जुन महाराजांचं इतकी शरणागती आहे भगवंताला. भगवान परमात्मा आपली प्रतिज्ञा एक वेळ बाजूला ठेवतात, अर्जुन महाराजांची प्रतिज्ञा पूर्ण करतात. अशी अनेक उदाहरणं आहेत. एक उदाहरण सांगतो मी, तुमच्या लक्षात येईल. काय झालं, एकदा ते गालव नावाचे ऋषी गंगेमध्ये असे स्नान करायला गेले. स्नान झाल्यानंतर ते अर्घ्य देत होते गंगेला. आचमन करत होते. आचमन करत असताना वरून
एक गंधर्व चालला होता आणि तो गंधर्व थुंकला आणि नेमकी त्याची थुंकी कुठं पडली त्यांच्या हातात आणि त्यांनी पाणी ते पिलं. त्यांच्या लक्षात आलं, ते बाहेर थुंकून टाकलं. कोणीतरी वरून थुंकले. वर पाहिलं तर चित्रसेन नावाचा गंधर्व विमानात बसून चालला होता. थुकला तो. त्यांनी काही खाली बघितलं नाही, काय नाही. माणसं कुठेही थुकतात, मंदिर बघत नाहीत, काय नाही काय नाही. बरेच मंदिरात मध्ये कोपऱ्यामध्ये असे देवाचे फोटो लावलेले असतात. कशा करता? माणसांनी थुकू नये म्हणून. तिथे म्हणजे देवाचा उपयोग कशा करता? माणसांनी थुकू नये याच्याकरता असतो. थुकतात लोक. तसं फार मोठा अपराध आहे देवाचा बरं का. मंदिरात थुंकणं म्हणजे देवाचा काय मोठा अपराध सांगितलाय. तंबाखू खाऊन थुकतात, आता काय पुढचं सांगू द्या. म्हणजे आपण पुण्य करायला आलो का पाप करायला आलो हेही कळत नाही माणसाला. सावध झालं पाहिजे. काय अनेक अन्य ठिकाणी केलेलं पाप मंदिरात आल्यावर जातं, पण मंदिरात केलेलं थोडा जरी अपराध असेल तो मात्र वज्रलेपासारखा होतो. म्हणून आता तो थुकलावरून त्यालाही माहिती नसेल खाली कोण उभं राहिले म्हणून बिचारा थुकला. पण आता हे ऋषी होते काय? ऋषी म्हणजे काय सामान्य असतात का? तपस्वी असतात. शापादपि शरादपि. वर पाहिलं आणि म्हटले आता ह्याला काय नाही. प्रभू रामचंद्रांचं राज्य चाललं होतं. रामचंद्र प्रभूकडे गेला. नाही, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं राज्य होतं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे गेला. म्हटलं देवा तुमच्या राज्यात काय चाललंय बघा. म्हणजे काय झालं? अहो आम्ही पूजा करावी का नाही? आम्ही अर्घ्य द्यावं की नाही? अर्घ्य देत असताना पूजा करताना वरून बाबा खुशाल थुकतोय म्हणजे काय? म्हणजे त्याला काहीतरी देवा तुम्ही शिक्षा करा, त्याशिवाय माणसं सुधरत नाही. शिक्षा केली पाहिजे. देवाने सांगितलं हरकत नाही. तुमचा अपमान केलाय, ऋषीचा अपमान केलाय. मी माझा अपमान सहन केला असता पण ऋषीचा अपमान सहन करत नाही. मी उद्या संध्याकाळपर्यंत त्याला काय देणार? मृत्यूदंड देणार. उद्या संध्याकाळपर्यंत त्याला मृत्यूदंडच. आणि तो गालव ऋषी निघून गेले. आणि तेवढ्यात तिथं देवाकडे कोण आले? नारद ऋषी आले. नारायण नारायण. नारद महर्षी आल्यानंतर नारद महर्षी म्हणले देवा तुमचा चेहरा थोडासा जरा उदास झालेला दिसतोय. नेहमी आनंदी असता, प्रसन्न असता, जरा काय रागवले का काही तुम्ही कोणावर? काढून घ्यायचं नारद महर्षीला. म्हणले हो काय झालं? राग आला थोडा. राग कशाने आला देवा तुम्हाला? काय झालं? अरे असं असं झालं, ते गालव ऋषीच्या ह्याच्यामध्ये वरून कोणीतरी थुंकी टाकली आणि म्हणून मी त्याला आता उद्या मृत्यूदंड देणार. उद्या संध्याकाळपर्यंत त्याला काही जेवण ठेवायचं नाही, मृत्यूदंड. नारद महर्षी म्हटले बरं बरं असं आहे का? टाक. लगेच नारद महर्षी बाहेर निघले आणि त्या चित्रसेन गंधर्वाकडे गेले. ज्याला मृत्यूदंड म्हटले तुला कळलं का काय? म्हटले काय? तू कुशाल झोपा काढतोय पण उद्या संध्याकाळ तू बघणार नाहीस. काय झालंय म्हणे? नाही वातावरण पेटलेलं आहे तुझ्या विरोधात सगळं. म्हणे अहो मला काय माहितीच नाही. आता उपाय काय? नारद महर्षी म्हणले उपाय एकच आहे. काय उपाय? सगळ्यांना शरण जा. आता ते सगळे इकडे गेले, ब्रह्मलोकात गेले, भगवान शंकराकडे गेले. पण सगळ्यांनी सांगितलं, देवानी सांगितलंय ना मी मारणार, आम्ही देवाच्या पुढे जाऊ शकत नाही. कोण जाणार आहे देवाच्या पुढे? काय करायचं म्हणे आता? शेवटी त्याने विचार केला आता कोणाला शरण जाण्यापेक्षा आपलं नारद महर्षींना शरण जावं. पाय धरले. म्हटले नारद महर्षी याच्यातून तुम्हीच मला वाचू शकता, तुम्हीच मार्ग काहीतरी काढू शकता. चुकलंय तर माझं मला मान्य आहे, ठीक आहे, पण मला माहिती नाही ना. अजाणतेपणाने घडले. नारद महर्षींनी सांगितलं आता मी सांगतो तसं केलं तर वाचण्याचा शक्यता आहे म्हणली. खात्री मी देऊ शकत. नारद महर्षींनी त्याला यमुनेच्या किनारी एक जागा दाखवली आणि म्हटली इथं जाऊन तू काय करायचं? तपश्चर्या कर आणि तिथे शोक करत बसतो, दुःख करत बस म्हणे. कदाचित देव तुला वाचू शकतो. आणि तिथून नारद महर्षी गेले अर्जुनाच्या घरी. अर्जुनाच्या घरी गेले आणि अर्जुन महाराज काही नव्हते, सुभद्रा होती घरी. सुभद्रेला सांगितलं सुभद्रे उद्या सकाळी मोठा पर्व काळ आहे म्हटले. यमुनेत स्नान करून एखाद्या दीनदुःखी माणसाला जर तुम्ही
त्याचं दुःख निवारण केलं तर त्याच्यासारखं जगात कुठलंच पुण्य मिळणार नाही. असं कोणाला सांगितलं? सुभद्रेला सांगितलं. सुभद्रा पहाटेच आंघोळीला लगेच यमुनेवरती. पुण्य मिळालं पाहिजे ना हो सगळ्यांना. बघा तुम्ही, एरवी लोक आंघोळीला येतात का इंद्रायणी? पण ग्रहण असल्यावर जागा नाही तिथे. मग सुभद्रा पहाटेच उठली, सुभद्राही लगेच गेली. गेल्यानंतर तिथं हा बाबा बसलेलाच होता रडत. कोण? चित्रसेन गंधर्व. मला वाचवा, मला वाचवा, माझ्यावर फार मोठं संकट आलंय, माझं दुःख दूर करा. नारद महर्षींनी सांगितलं होतं, दुःख आधी सांगायचं, पहिलं वचन घ्यायचं, मग दुःख सांगायचं. सुभद्रा म्हणले चला योग आलाय. नारद महर्षी म्हणले एखाद्या दिनदुःखी माणसाचा तुम्ही जर दुःख हरण केलं तर फार मोठं पुण्य मिळणार आहे. आंघोळ तर झाली, आता दिनदुःखी भेटलेला आहे, का संधी सोडा. म्हणून सुभद्रा त्याच्याजवळ गेली. म्हटले अरे काय तुला दुःख आहे? म्हटलं तुम्ही मला वचन द्या, माझं दुःख दूर करणार. तर मी त्या ठिकाणी सांगतो, मी तुला वचन देते, काही झालं तरी मी तुझं दुःख दूर करील, सांग मला काय दुःख आहे. म्हटले असं असं झालेलं आहे. काय? माझ्या हातून ते गालव ऋषीच्या हातात थुंकी पडली आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने असं सांगितलंय की उद्या मी तुला मृत्यूदंड देणार आहे. तर देव मृत्यूदंड देणार आहे. मग सुभद्रा सुद्धा घाबरून गेली ना एकदम. देवापुढं आपलं काय चालणार आहे? बरं, देवाने प्रतिज्ञा केलेली आहे, मी तरी काय करणार. आली सुभद्रा घरी. सुभद्रेचा चेहरा पडलेला अर्जुनाने पाहिला. अर्जुन म्हटले काय झालं? म्हटले असं असं सगळं झालंय, मला धर्मसंकटच पडलं, इकडं देव आहे आणि इकडं आता माझं वचन आहे. अर्जुन म्हटलं काय घाबरू नको, म्हटले मी आहे तुझ्या मागे. आता काय, शेवटी तुझं संकट ते माझं संकट आहे. मग दुसऱ्या दिवशी अर्जुनाने आपली सगळी पांडवाची सेना घेतली आणि अर्जुन महाराज लढायला गेले देवाबरोबर. तिकडून भगवान परमात्मा त्यांची सेना आणि इकडून अर्जुनाची सेना आणि नारद महर्षी मजा बघायला. झालं ना युद्ध सुरू दोघांचं. आता ते युद्ध असं भयंकर झालं. आता अर्जुन पण काय सामान्य नव्हता ना. भगवान शंकर प्रगट झाले आणि भगवान शंकर म्हटले देवा आता तुमच्या दोघांच्या युद्धात सगळं जग जाईल नष्ट होऊन. कितीतरी वेळा तुम्ही अर्जुनासमोर तुमचं पण मागं घेतलाय, भक्तासमोर माझा तुमचा पण मागं घेतलाय, आता आताही घ्या म्हणे. मग म्हणले बर बाबा आता माझी माघार आहे. म्हटले देवाने काय घेतला? पण माघारी घेतला आणि त्या चित्रसेन गंधर्वाला त्या ठिकाणी वाचवलं. पण वाचवल्यानंतर हे गालव ऋषीला कळलं. सोडून दिलं म्हणे त्याला देवाने. का सोडून दिलं? म्हटले असं असं झालंय, अर्जुनामुळे सोडून दिलं. तो गालव ऋषीच होता. तो घेतलं पाणी हातात. म्हटला तू नाही मारत ना, मी मारतो ना म्हणे, माझ्याकडे शक्ती आहे ना. पाणी हातात घेतलं आणि पाणी त्या ठिकाणी हातात घेऊन मग पाणी खाली टाकणार. उद्या आत्ताच्या आत्ता हा कोण आहे? चित्रसेन गंधर्व मेला पाहिजे म्हणे. सुभद्रेने हातात पाणी घेतलं आणि देवाला प्रार्थना केली, माझी पातिव्रत्याचं पण मी आता लावते म्हणे, ह्याच्या हातातलं पाणीच खाली नाही पडलं पाहिजे. कोणाच्या? गालव ऋषीचं. कशाचं पाणी खाली पडतंय? आणि मग गालव ऋषीच्या लक्षात आलं आपलं इथं काही चालणार नाही. आता द्या सोडून. कशा करता हे सांगितलं? तरी सर्वे कर्मे आपुली तुवा सर्वदा मज अर्पिली, तेने प्रसन्नता लाधली आजी हे माझी. सर्व कर्म कोणाला अर्पण केली? भगवंताला. आणि म्हणून प्रसन्नता प्राप्त झालेली आहे. राहिलेला विचार पुढील प्रवचनामध्ये. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.